भंडारदरा परिसरातील लेक साईड बोटिंग आणि निसर्गाचे विहंगम वर्णन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, काजवा महोत्सवाची ही आहे दुसऱ्या दिवशीची सुंदर अशी सकाळ। आज जरा उठायला थोडा उशीरच झाला आम्हाला। शुभ सकाळ सर्वांना। पोहे खातोय आम्ही। आता आम्हाला 10 वाजता चेकआउट करायचं इथून टेंट मधून। मस्त अशी झोप आली पहा। किती वाजता आली ना पिल्लू? झोप कशी आली? छान आली ना? आता आहे ना लेग मध्ये बोटिंग करायची, नंतर चेकआउट करायचं। एखाद्या तळ्याच्या कडेला किंवा डोंगराच्या कडेला किंवा एखाद्या डोंगराच्या पठारावर असा टेंट मांडून आपण कधी झोपलोय का? तर हा सुद्धा अनुभव खूप सुंदर असा होता बरं का। रात्रीचा खूप छान अशी झोप आली पहा आम्हाला। तर या टेंट साईटला वॉशरूम वगैरे सर्व काही आहे। तर आम्ही सगळेजण फ्रेश झालो आणि आता चाललेलो आहोत बोटिंगला लेक साईटला। आणि आनंदीचा फोन आला होता, त्यामुळं फोनवर तिला व्हिडिओ कॉलवर सर्व दाखवत होते। ऋग्वेद ऋषांसाठीही या सर्व गोष्टी खूप अशा नवीन आहेत। तर आपल्याला खाली उतरताना ना एक जांभळाचं झाड दिसतंय। तर छोटेसे गावरान जांभळं आहे आणि त्याच्या मुळ्या आहे ना अर्धवट म्हणजे वर आलेले आहेत। तर लेकचं पाणी आहे ना ते वर येत असणार आहे पावसाळ्यात, आणि त्यामुळे त्या मुळ्या सुद्धा आहे ना वर आल्यात पहा। छोटे जांभळं येते, त्याच्यामुळे ते स्वस्त होते ना रात्री। अरे बाप, मुळ्यावर आलेत ते जांभळाच्या। हे ना बारीक जांभळे चुमके। हा लईच येतं, हाताने काढता येते। हाताने काढता येते जांभळ। आपल्याला या भंडारदऱ्याच्या जंगलामध्ये ना रायवळ आंब्याचे झाडं, जांभळाचे झाडं, करवंदाचे झाडं भरघोस असे दिसतात। आणि इथले जे लोक आहेत ना आदिवासी, तर त्यांचा उदरनिर्वाह या झाडांवर चालतो पहा। तर याचे फळं विकून ते त्यांचा उदरनिर्वाह करत असतात। तर रात्री आपण पाहिलेलं आहे, जिकडं आपण काजवे पाहायला गेलो होतो तिथं भरपूर अशा आदिवासी बायका जांभळं आणि करवंद विकायला बसलेल्या होत्या पहा। तर इथं पाण्याच्या ठिकाणी ना वाऱ्याचा आवाज भरपूर असा येतो। तर आता बोट आली होती आणि 2 बॅचमध्ये सर्व बसणार होते। तर आता पहिल्या बॅचमध्ये ना आमची मंडळी बसलेली आहे, ज्योती, श्याम आणि ऋग्वेद ऋषांग। तर त्यांना आता आहे ना फेरफटका मारून आणला पहा बोटीनी। सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांच्या कुशीत विसावलेले भंडारदरा हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच वाटते। शांत नितळ पाण्याने भरलेले सरोवर आणि त्याच्या सभोवती पसरलेली हिरवीगार मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते। लेक साईटवर बोटिंग करताना पाण्याच्या मंद लहरींवर तरंगणारी बोट जणू निसर्गाच्या कुशीतून हळुवार प्रवास घडवते। सरोवराच्या आरशासारख्या पाण्यात सह्याद्रीच्या डोंगरांचे आणि आकाशातील ढगांचे पडलेले प्रतिबिंब मोहक दृश्य निर्माण करते। सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणात किंवा संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात हे दृश्य अधिकच रमणीय दिसते। आजूबाजूला उभे असलेले हिरवेगार डोंगर, त्यांच्या उतारांवर पसरलेली वनराई, पक्ष्यांचा मधुर किलकिलाट, तर थंडगार वाऱ्याच्या झुळका पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतात पहा। एक बॅच आली आता बोटिंगची, दुसरी बॅच जाणार आहे। आमची मंडळी सगळी जाऊन आली पहिल्या बॅच मध्ये, आता मला जायचंय।
पावसाळ्यात तर परिसर धुक्याच्या शुभ्र चादरीने लपटला जातो आणि असंख्य लहान मोठे धबधबे डोंगर कपाऱ्यावरून झेपावताना दिसतात. त्या क्षणी संपूर्ण परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हासवरील जिवंत चित्रासारखा भासतो. लेक साईटवरील शांतता, बोटिंगचा आनंद आणि सभोवतालच्या निसर्गाचे अद्भुत सौंदर्य यांचा संगम प्रत्येक पर्यटकाच्या मनात कायमस्वरूपी आठवणी निर्माण करतो. त्यामुळे भंडारदरा हे केवळ पर्यटन स्थळ नसून निसर्गाशी एकरूप होण्याचा आणि मनशांती अनुभवण्याचा अविस्मरणीय अनुभव आहे. तर भंडारदऱ्याच्या या लेकमध्ये मस्त असा आम्ही सहपरिवार बोटिंगचा आनंद घेतला. आत्ताच वृंदावनच्या बातम्याही ऐकल्यात बोटिंग हादशाच्या, पण देवावरचा विश्वास अढळ असल्यामुळं मन एकदम घट्ट असं आहे आणि खूप सुंदर असा आमचा हा प्रवास झालेला आहे. आता आहे ना लेकमध्ये बोटिंग पण करून आलो आणि आता करणार आहोत चेकआउट. तर चला. एक दोन झाड आहेत फक्त, बाकी काही नाही. बरं काही राहिलं नाही नक्की शिंडी या गावामध्ये थांबलोय. ऋग्वेद ऋषांगला घ्यायच्या आहेत टोप्या, कारण आपल्याला कळसुबाई चढायचंय. तर खूप असं ऊन झालंय आता. लय उशिरा सनराईज झालाय तिथं. इतका दुर्गम भाग आहे भंडारदऱ्याचा. पूर्ण अशी आदिवासी जनसंख्या आहे, भरपूर आहेत आणि त्यांचं सर्व उदरनिर्वाह आहे ना जंगलच्या रानमेव्यावरच चालतो. पहा रानमेव्यावर तर करवंद, जांभळं, रानजांभळं हे सर्व विकून आहे ना ते स्वतःचा उदरनिर्वाह करतात. आणि अशा पद्धतीने ना यांनी टेंट साईट पण सुरू केलेली आहे, काजवा महोत्सव. तर याच्यात आहे ना भरपूर असं लोकांचं पोट भरतं. पहा, तर इथं पहा हे शेंडी गाव आहे आणि इथं दुकानं पण आहे. दुकानामध्ये सर्व काही भेटतंय. तर ऋग्वेद ऋषांगला टोप्या घेतल्या. टोप्या मिळाल्या का? घरी कितीतरी टोप्या. हो, पांढऱ्या टोप्या आहेत घरी चांगल्या. आता आम्ही कळसुबाई चिखल चढण्यासाठी ना बारी गावामध्ये चाललोय. थोडंसं आता नाश्ता करतोय, भूक लागली ना. सकाळी पोहे खाल्ले होते टेंट साईटमध्ये, पण आता 10 वाजलेत, भुकेची वेळ झाली आता. आणि आमच्याकडं जेवण पण आहे, दशम्या आणलेल्या आहेत आपण, त्या पण खाणार आहोत मस्त असं एका ठिकाणी बसून. दूरवर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उंच मान ताट करून उभे असलेले कळसुबाई पीक चे शिखर प्रथम दर्शनीच लक्ष वेधून घेते. धुक्याच्या हलक्या पडद्या आडून डोकावणारे हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जणू निसर्गाने घडवलेला एक भव्य मुकुटच भासतो. लांबून पाहताना कळसुबाईचा डोंगर आकाशाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असल्यासारखा भासतो. त्याच्या माथ्यावरून वाहणारे ढग, सूर्यकिरणांनी उजळलेले कडे आणि सभोवतालच्या हिरव्यागार दऱ्याखोऱ्यांचे दृश्य मनात साहसाची हाक जागवते. जसजसे डोळे त्या शिखराकडे खिळतात तसतशी त्याच्या दिशेने वाटचाल करण्याची उत्सुकता वाढते.
पहाटेच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात किंवा संध्याकाळच्या केसरी रंगछटांमध्ये कळसुबाईचे रूप अधिकच देखणे दिसते. दूरवरून दिसणाऱ्या या शिखरांकडे पाहताना मनात एक वेगळाच रोमांच निर्माण होतो. जणू ते शिखर प्रत्येक भटक्याला आव्हान देत आहे. या माझ्या शिखरावर येऊन सह्याद्रीचे वैभव अनुभवा असे म्हणत आहे. त्या क्षणी कळसुबाई केवळ एक डोंगर राहत नाही, ती बनते जिद्दीचे, धैर्याचे आणि निसर्गप्रेमाचे प्रतीक. दुरून दिसणारे ते भव्य शिखर प्रत्येक ट्रेकरच्या मनात स्वप्नांची एक नवी उंची निर्माण करते. लहानपणी पुस्तकामध्ये जेव्हा वाचत होतो, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची उंची 1646 मीटर आहे. तेव्हा मनातही असं आलं नव्हतं मी माझ्या नातवंडांबरोबर हा ट्रेक करेन. दाताला हा काहीतरी गुतला असं. इथं बारी विलेज मध्ये आम्ही आता इथं गाडी पार्किंगला लावली आणि समोर दिसतंय आपल्याला कळसुबाईचं शिखर. तर आता आपल्याला जायचं आहे वर. तर मला आता माझ्यावरच विश्वास बसना, कारण मी माझ्या संपूर्ण परिवारासह नातवंडांसह कळसुबाई ट्रेक करणार आहे. तर हा एक अद्भुत आणि खूप सुंदर असा अनुभव होणार आहे, जो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि सगळे कळसुबाई ट्रेकचे सुंदर असे व्हिडिओ पाहत चला. व्हिडिओचा इथंच एंड करते आणि भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर्व व्हिडिओ स्किप न करता पाहत चला. भंडारदरा, तर भंडारदरा ट्रिपचे फॅमिलीसह आमच्या. तर इथं बारी विलेजमध्येच आम्ही आता एका घरामध्ये जेवण करणार आहोत. तर आता जेवणाची ऑर्डर दिलेली आहे आम्ही, शेवभाजी आणि पोळी, घरगुती जेवण. आणि मग नंतर आपण लागणार आहोत कळसुबाई शिखर चढायला. तर सर्व तयारीनिशी जायचं आहे आपल्याला वर, कारण आपल्याबरोबर लहान मुलं आहेत आणि आमचा सगळा परिवार आहे. त्यामुळं बारी विलेजमध्ये पाय टाकताच या निसर्गाच्या कुशीत वसणाऱ्या लोकांचा अनुभव येतो पहा. हे बाबा आजी खूप असे प्रेमळ होते. यांच्या घरामध्ये आम्ही थोड्या वेळ स्टे केला आणि तेथेच जेवण करणार आहोत. तर त्या ताई स्वयंपाकाला लागल्या होत्या, तोपर्यंत मी या आजींबरोबर बाबांबरोबर थोड्याशा गप्पा मारल्या. इथले जे निसर्गाचं विहंगम दृश्य आणि या गावातल्या त्यांच्या रीतीभाती हे सर्व जाणून घेतलं. तर या बारी गावामध्ये असे भरपूर असे होमस्टे आहेत. आपण तिथं थांबू शकतो, जेवण करू शकतो आणि मस्त असे स्वभाव या लोकांचे आहेत पा. तर आता तुम्हाला मी या पार्थ खानावळीचा नंबर पुढं देत आहे. तुम्हीही कधी कळसुबाई ट्रेकला आलात तर या खानावळीला नक्की भेट द्या आणि इथं स्टे करा. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.